ती दगड कुठेतरी साईडला करून टाकली, तिथं पुढे जाणार नाही अशा ठिकाणी. तर ते मागच्या वेळेस काय झालं होतं तेच झालं. कोणाची गैरसोय होणार नाही किंवा कोणत्या घराच्या पाठीमागे आम्ही समोर लावणार नाही ते पुन्हा घरावर जाईल किंवा काय नाही याची सगळी व्यवस्थित काळजी करू. आता जवळपास 14-15 ठिकाणी अशी गरज कोसळल्या होत्या, असे सगळे रस्ते मोकळे केलेत. अतिवृष्टीमुळे ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, धान्याचं जे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं असेल, बांध खरडून गेले असतील तर त्या प्रकारचं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आम्ही संबंधित आमच्या फील्डवरच्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सध्याची परिस्थिती आणखी ही जी आहे ही युद्ध पातळीवरची परिस्थिती चालूच आहे आणि लोकांना इतरत्र हलवणं करणं हे सुरूच आहे. सोबतच आपण हे जे पंचनामे आहेत ते पण करून घेणार आहोत आणि लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यवस्थित त्याचं म्हणजे योग्य ते अनुदान शासनातर्फे मिळवून देण्याचा इथे निश्चितच प्रयत्न केला जाणार आहे, मिळणारच आहे. धन्यवाद.